शाही प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी महाकाव्य कवंडक 2026साठी माझी कविता पाठवत आहे. कवितेचं शीर्षक आहे पाया स्त्री शिक्षणाचा. असा तोही एक काळ होता, असमानतेचा जाळ होता. असा तोही एक काळ होता, असमानतेचा जाळ होता. फकाश पणतीचा नकोच त्यांना, दिवा वंशाचा फक्त बाळ होता. दिवा वंशाचा फक्त बाळ होता. अनिष्ट बुढींचा तिथे बाजाव होता. अनिष्ट बुढींचा तिथे बाजाव होता. पुरुषप्रधान संस्कृतीचा पवेला आजाव होता. चूल आणि मूल यातच आयुष्य संपवू बाईनं. प्रत्येक जण तिचा स्वार्थासाठी शेजाव होता. प्रत्येक जण तिचा स्वार्थासाठी शेजाव होता. सोबत सावित्रीची ज्योतिबा अवतवला भूमिववी. सोबत सावित्रीची ज्योतिबा अवतवला भूमिववी. फसाव स्त्री शिक्षणाचा त्यांनी केला दावोदावी. माय झाली साऊ आणि बाप त्यांचा ज्योती. उठा मुलींनो घ्या वाढून ज्ञानाची शिदोरी. उठा मुलींनो घ्या वाढून ज्ञानाची शिदोरी. चाव पोवी घेऊन साऊने वाडा भिड्यांचा गाठला. चाव पोवी घेऊन साऊने वाडा भिड्यांचा गाठला. वाचा फोडण्या आणण्या संसार ज्ञानाचा थाटला. वाचा फोडण्या आणण्या संसार ज्ञानाचा थाटला. पण अविचावी किड्यांची समाजात गर्दी इतकी होती. पण शेणगोट्यांनी त्यांच्या पदव नाही साऊचा फाटला. पदव नाही साऊचा फाटला. निर्धाव महाज्योतीचे समाजाने धिक्कावले. निर्धाव महाज्योतीचे समाजाने धिक्कावले. लेक शाळेत धाडाया पविवावाने नाकावले. लेक शाळेत धाडाया पविवावाने नाकावले. पण वसाच घेतला होता त्यांनी स्त्री शिक्षणाचा. महाज्योतीच्या कष्टाने स्वप्न स्त्रियांचे साकावले. महाज्योतीच्या कष्टाने स्वप्न स्त्रियांचे साकावले. स्त्री झेपली आकाशी श्रेय जाते सावित्रीला. स्त्री झेपली आकाशी श्रेय जाते सावित्रीला. शत शत नमतो भावत महाज्योतीच्या चरणाला. स्त्री झेपली आकाशी श्रेय जाते सावित्रीला. शत शत नमतो भावत महाज्योतीच्या चरणाला. आणि लेखित अजून इथल्या सावित्री जिवंत आहे. लेखित अजून इथल्या सावित्री जिवंत आहे. साक्षीदार त्या काळाचा माझे नमन भिडेवाड्याला. माझे नमन भिडेवाड्याला. धन्यवाद.